नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील आपला हक्काचा आणि विश्वासाचा सोबती अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण महा TET 2025साठी पेपर क्रमांक 1चा डिटेल सिलेबस ॲनालिसिस करणार आहोत आणि डिटेल सिलेबस पाहणार आहोत. तर तुम्ही किंवा तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे TETची तयारी करत आहेत, पेपर क्रमांक 1 असू दे किंवा 2 असू दे, तर त्या पेपरची तयारी करत असणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करायची आहे किंवा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर काय करू आपण आता, TETची एक्झाम आपली आत्ताच्या ज्या टाईमटेबलनुसार आहे ती 23 नोव्हेंबर 2025ला आहे. तर खूप कमी वेळ आता शिल्लक आहे, फक्त 1.5 महिना पण नाही आहे तसं म्हटलं तर आता इतक्या कमी वेळामध्ये आपण क्वालिटी स्टडी कसा करायचा किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट येईल असा अभ्यास आपण कसा करायचा, कोणते मुद्दे हायलाईट करायचे, कोणते मुद्दे सोडून द्यायचे, स्टेट बोर्ड वाचायचे म्हणजे नक्की काय वाचायचं आणि पहिल्या पानापासून शेवटपर्यंत सगळीच पुस्तकं वाचून काढायची का, किंवा कोणते मुद्दे असे आहेत की मग ते आपण वाचलेच पाहिजेत, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर या आपल्या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड, मग पोलीस भरती असू दे, वनरक्षक असेल, तलाठी भरती असेल, MPSC कंबाईन असेल, त्यानंतर NMMS असेल, स्कॉलरशिप असेल, या सर्व कोर्ट भरती असेल, या सर्व एक्झामसाठी जे लागणारं स्टडी मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आपली इंग्लिशचे बेसिक इंग्लिश ग्रामरची सिरीज पण चालू केलेली आहे, ती पण तुम्ही चेकआउट करून ती पण पाहून घेऊ शकता, नक्कीच युजफुल ठरेल. तसेच आपण डेली जे शॉर्ट्स अपलोड करत असतो त्यात पण मी असे काही चार्ट किंवा अशी काही माहिती टाकत असते की जी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला नक्की उपयोगी पडेल आणि त्यातून तुमच्या मार्कामध्ये भर पडत राहील. तर सुरू करू आपण आता. तर पहा, पेपरला एक न्यूज होती की TETतून शासनाने जमविला 50 कोटींचा गल्ला. गेल्या वर्षीच म्हणजे 2024च्या जर TETला बसलेली परीक्षार्थी जर आपण विचारात घेतली तर त्यांची संख्या किती होती पहा, तर 3,58,000 विद्यार्थी 2024ची त्यांनी TET परीक्षा दिलेली. पण आता यावर्षीचा आकडा पाहिला तर 3,58,000 वरून वाढून तो किती झाला, 4,75,000. हे इतका आकडा कसा काय वाढला बरं? कारण जो कोर्टाने GR काढलेला आहे की कार्यरत शिक्षक किंवा जे कोणी भविष्यात शिक्षक होऊ पाहणार आहेत त्यांना TET किंवा CTET कंपल्सरी केलेले आहे. त्यामुळे जे आता नोकरीवर रुजू आहेत त्या पण शिक्षकांनी काय केलेलं आहे, TETसाठी अप्लाय केलेलं आहे. आणि 2025चा जर आपण आढावा घेतला तर दरवर्षी CTET वर्षातून 2दा व्हायची, पण यावर्षी ना जुलैमध्ये झाली किंवा आत्ताही डिसेंबरमध्ये जर एक्झाम असते तर त्याचं नोटिफिकेशन इव्हन आतापर्यंत पडलं असतं, पण अजून पण त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला ही एकच एक्झाम आपल्या हातामध्ये आहे आणि आपण असा अभ्यास करायचा आहे की मग प्रयत्न पहिला असू दे, दुसरा असू दे, तिसरा असू दे, नाहीतर आणखी कोणताही, आत्ता यावर्षीची TET परीक्षा आपण पास करायचीच आहे. आणि फक्त पास नाही करायची, जरी तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही कॅटेगरीमधून पास न करता ओपनमधून पास करण्यासाठी प्रयत्न करायचे. कारण तुम्ही ओपनची जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर ओपनचा क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करणे आवश्यक असतं आणि 90+ मार्क्स मिळाले तरच तुमची जागा ओपनमधून कन्सिडर करू शकतात. आता पहा, तर आता या TETच्या काही टिप्स आपण पाहू. आता पहा, पेपर क्रमांक 1 प्राथमिक स्तरासाठी घेतला जातो. त्याच्यामध्ये टोटल 5 सेक्शन येतात. त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आहे, अध्यापनशास्त्र आहे, याला 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर गणित विचारलं जातं, गणिताला पुन्हा 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण अभ्यास आहे मग किंवा परिसर अभ्यास असेल, तिसरा सेक्शन, त्याच्यावर 30 प्रश्न येतात. त्याच्यानंतर 4था आणि 5वा सेक्शन भाषा, मग मराठी भाषेसाठी 30 प्रश्न आणि इंग्लिश भाषेसाठी 30 प्रश्न. आता काही भरपूर मुलांनी असं केलेलं आहे की माध्यम हिंदी ठेवलेलं आहे, इंग्रजी अवघड जातं म्हणून काय केलेलं आहे, माध्यम हिंदी ठेवलेलं आहे. तर मग त्यांच्यासाठी फक्त इंग्रजीच्या जागी काय असेल, हिंदी असेल आणि बाकी मराठी कॉमनच असेल. असे हे 5 सेक्शनचे जर आपण हे केलं, बेरीज केली तर आपला टोटल पेपर होतो किती, 150 मार्कांचा. मग आता 150 मार्कासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर पहा, आता कोणतीही परीक्षा पास करण्यासाठी काही टप्प्यातून आपल्याला जावं लागतं. पहा, तर पहिली स्टेप असेल तर सिलेबस. तुम्ही आतापर्यंत सिलेबस काढला असेल, आपल्याला TETसाठी काय काय लागणार आहे ते सगळं सिलेबस पाहून घ्यायचं. दुसरा टप्पा आहे ओल्ड PYQ, म्हणजे आता आपण TETचं पाहत आहोत तर TETनं 2024ची TET असेल, 2019 असेल, 17 असेल, 13 असेल, यामध्ये TETनं काय काय क्वेश्चन, TET परीक्षेत काय काय क्वेश्चन आलेले आहेत हे तुम्ही पाहायचं. तुम्ही काय करा, यूट्यूबवरचे कोणतेही व्हिडिओ ॲनालिसिसचे तुम्ही PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ पहा किंवा आपल्या पण चॅनलवर आपण अपलोड करत आहोत, किंवा तुम्ही काय करा,
मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये काय करा, ते टी ई टीचे जे क्वेश्चन पेपर आहेत जुने ते डाउनलोड करा. तुम्हाला जर ते हवे असतील तर आपले डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेले आहे, तिथे तुम्हाला ते मिळून जातील. ते काय करा तुम्ही, ते तुम्हाला भले आन्सर येऊ दे अगर नाही येऊ दे, पण डेली तुम्ही आजपासून काय करायचं, आता परीक्षा तर आपल्याला पास व्हायच्या, मग परीक्षेत काय प्रश्न विचारले जातात हे आपल्याला प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे. त्यामुळे काय करा, तुम्ही डेली काय करा, ते प्रश्न फक्त वाचत चला आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळी तो प्रश्न तुम्हाला तो डाटा वाचताना क्लिक होईल की बाबा ह्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता, आणि तिथे तुम्ही फोकस कराल, हायलाईट आपोआप कराल. त्यामुळे काय करा, तुम्ही PYQ आजपासून वाचायला घ्या. डेली एक एक प्रश्नपत्रिका वाचत चला. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल, त्याच्यानंतर काय येतं, आता हे सर्व झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा टप्पा आहे तो म्हणजे काय, मॅक्झिमम रिव्हिजन. तर काय करायचं, सिलेबस, क्वेश्चन पेपर, स्टडी मटेरियल वाचलं की तुम्ही कसं करा, डेली तुम्ही रिव्हिजन करू शकताय किंवा एक आठवडाभर सोमवार ते शनिवार तुम्ही काय करू शकताय, प्रॉपर टाईम टेबल करून तुम्ही डाटा वाचू शकताय. त्याच्यानंतर रविवारी एका आठवड्यातनं एक दिवस असा घ्या की तुम्ही नवीन काहीतरी वाचण्यापेक्षा जे तुम्ही आठवडाभर वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन काय करा, त्या एका दिवशी तुम्ही करा तुमच्या वेळेनुसार. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्झाम डे माइंडसेट. एवढं सगळं तुम्ही करून पण जर तुम्हाला भीती वाटत असेल, तुमचं मन जर ते परीक्षेचं प्रेशर हँडल करू शकत नसेल, तर या सर्वाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळं काय करा, तुम्ही थोडंफार एक 5-5 मिनटं मेडिटेशन केलं तरी चालेल. त्यातून पण तुम्हाला काय वाटेल किंवा हे जे मनामध्ये जे अवांतर विचार येतात ते काय होतील, निघून जायला मदत होईल आणि तुम्ही ॲक्च्युअल पेपर डे दिवशी अगदी रिलॅक्स माइंडने तुम्ही पेपर देऊ शकाल. कारण आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो आहे TETसाठी. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे पहा, माणसाचं यश असेल तर ते कशावर अवलंबून असतं, तर 80% ते त्याच्या भावनिक संतुलनावर अवलंबून असतं. त्यामुळं कसं, आता गृहिणी असतील, आता दिवाळीचा सण आहे, मग आता दिवाळीच्या सणात पुन्हा ते फराळ करा, नातेवाईक आले, गावी जाणे, ह्या सर्व गोष्टी होत राहतात. त्यामुळे काय होतं, तो माइंडसेट राहतच नाही की आपण अभ्यास करतो. किंवा जे शिक्षक आता जे रुजू आहेत शाळेमध्ये, त्यांना पण शाळेचं वगैरे काम पाहून त्यांना पुन्हा हे अभ्यासात डोकं घालायचं आहे. त्यामुळे काय करा, तुमचं मन कसं प्रसन्न आनंदी राहील याचा प्रयत्न करा आणि फ्रेश माइंडनेच तुम्ही नेहमी अभ्यास करा, कारण तोच अभ्यास तुम्हाला 100% आउटपुट देऊन जाईल. आता पहा, आता मी जे तुम्हाला खाली पॉईंट सांगणार आहे तेवढे जरी मुद्दे केले तर तुम्हाला 100+ मार्क्स मिळतील, एवढं मात्र नक्की. आता आपण डिटेल पाहू. बालविकास आणि अध्यापनशास्त्र याच्यावर टोटल 30 गुण असतात. पहा, मी पटपट मुद्दे वाचून घेते. तुम्हाला ही PDF असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर टाकते, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहा, मुलांचा विकास, याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, तर विकासावर वाढ आणि परिपक्वता या संकल्पना असतील, किंवा निसर्ग विकासाचे तत्त्व असेल, विकासावर परिणाम करणारे घटक असतील, विकासाचे जैविक, मानसिक, सामाजिक परिणाम असतील, त्यांचे परस्पर संबंध, शारीरिक आणि संज्ञानात्मक, भावनिक, सामाजिक, नैतिक बाल्यावस्था, बालपण, उशिरा बालपण यांच्याशी संबंधित भाषा, विकास समजून घेणे, किंवा पियाजे, कोहलबर्ग, चॉम्स्की, कार्ल रॉजर्स यांनी मांडलेले उपपत्ती असतील, त्यांच्यातील वैयक्तिक फरक असेल, वृत्ती, अभिरुची, आवड, सवय, बुद्धिमत्ता आणि त्यांचे मूल्यांकन, या क्षेत्रातील अंतर आणि आंतरवैयक्तिक फरक, व्यक्तिमत्वाचा विकास या संकल्पना, व्यक्तिमत्व समायोजनाच्या विकासावर परिणाम करणारे घटक, वर्तणुकीय समस्या, मानसिक आरोग्य, बालविकासाच्या पद्धती आणि दृष्टिकोन, निरीक्षण, मुलाखत, केस स्टडी, प्रायोगिक, क्रॉस सेक्शनल आणि अनुधैर्य, विकासात्मक कार्य आणि धोके. हे सर्व कशामध्ये विचारलं जातं, तर मुलाचा विकास या टॉपिकमध्ये या घटकांवर, हे जे उपघटक आहेत त्याच्यावर प्रश्न फ्रेम केले जातात. आणि हे तुम्हाला कुठे मिळेल, तर तुम्हाला मानसशास्त्राचं जे काही तुम्ही पुस्तक रेफर करताय ते, किंवा DED BEDची तुम्ही DED BED करत असताना जे मानसशास्त्राची पुस्तकं अभ्यासली असतील त्याचे आता तुम्हाला रिव्हिजन करायचे. आणि काय रिव्हिजन करायचे, तर हे मुद्दे कुठे मिळतात ते पाहायचं, ते हायलाईट करायचे आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पहा, दुसरा मुद्दा येतो शिक्षण समजून घेणे. आता ह्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं पहा, संकल्पना असेल शिक्षणाचे स्वरूप असेल, इनपुट प्रक्रिया असेल, परिणाम, शिक्षणाचे घटक, शिक्षणासाठी वैयक्तिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोन आणि त्यांची उपयुक्तता, वर्तनवाद, मग त्याच्याशी संबंधित शास्त्रज्ञ असतील, स्किनर, पावलॉव, थॉर्नडाईक त्यांनी केलेले प्रयोग असतील, रचनावादाशी संबंधित पियाजे, वॅगोस्की, गेस्टाल्ट, कोहलर, कोपका, निरीक्षणात्मक उत्पत्तीमध्ये बांदुरा असेल, शिक्षणाचे परिणाम असतील, संज्ञानात्मक, भावनिक आणि
कामगिरी, प्रेरणा, पोषण, शिक्षणात त्याची भूमिका, स्मृती आणि विसरणे, शिक्षणाचे हस्तांतरण या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो पहा, शैक्षणिक चिंता. त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं? अध्यापन आणि त्याचा शिक्षण आणि शिकणाऱ्याशी संदर्भातील विद्यार्थी. त्याच्यानंतर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात विद्यार्थ्यांना स्थान देणे, विविध संदर्भातील मुले म्हणजेच काय तर विशेष गरजा असलेली मुले, समावेश शिक्षण, अध्यापन पद्धतींची समज, चौकशी आधारित शिक्षण, प्रकल्प आधारित शिक्षण, सर्वेक्षण, निरीक्षण आणि क्रियाकलाप आधारित शिक्षण, वैयक्तिक आणि गट शिक्षण. याच्यामध्ये वर्गातील शिक्षण असेल किंवा वर्गातील शिक्षण आयोजित करण्याच्या संदर्भात मुद्दे असतील. चिंता जसे की अभ्यासाच्या सवयी, स्वशिक्षण, शिकण्यासाठी कौशल्ये, शिकणे, विविध वर्ग गटामध्ये शिक्षण आयोजित करणे, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, क्षमता आणि आवड, शिक्षण आयोजित करण्याचे नमुने, शिक्षक केंद्रित, विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित अध्ययन, अध्यापन. त्याच्यानंतर नियोजित क्रियाकलाप म्हणून अध्यापन. याच्यामध्ये नियोजनाचे घटक असतील, अध्यापनाचे टप्पे, पूर्व सक्रिय, परस्पर संवादी आणि पोस्ट सक्रिय, सामान्य आणि विषयाशी संबंधित कौशल्ये, अध्यापनात आवश्यक असलेली क्षमता आणि चांगल्या सुविधा देणाऱ्याचे गुणधर्म, शिक्षण संसाधने. म्हणजे याच्यामध्ये काय काय तर पहा, स्वतः घर असेल, शाळा असेल, समुदाय असेल, तंत्रज्ञान, वर्ग व्यवस्थापन. याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षकाची भूमिका, शिक्षकाची नेतृत्व शैली, धोकादायक नसलेले शिक्षण, वातावरण निर्माण करणे, वर्तन समस्यांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षा आणि त्याचे कायदेशीर परिणाम, मुलाचे हक्क, वेळ व्यवस्थापन, शिक्षणासाठी मूल्यांकन आणि शिक्षणाचे मूल्यांकन, शाळा आधारित मूल्यांकन, सतत आणि व्यापक मूल्यांकन, दृष्टिकोन आणि सराव. NCF 2005 आणि शिक्षण हक्क कायदा असेल 2009च्या संदर्भात अध्यापन आणि शिक्षण समजून घेणे. या सर्व गोष्टींवर तुम्हाला प्रश्न मानसशास्त्रामध्ये विचारले जातात. आता आपण पाहू दुसरा सेक्शन आहे जो की 30 मार्काचा आहे आणि या 30 मार्काच्या पेपरमध्ये 30 मार्काच्या सेक्शनमध्ये आपल्याला इंग्लिशबद्दल एक्झॅक्ट काय विचारलं जातं. आता ह्याच्यामध्ये पहा कंटेंट. आता ह्याच्यामध्ये काय कोअर इंग्लिश म्हणजे जे काही ग्रामरचा पार्ट असेल, व्होकॅब्लरीचा पार्ट असेल, ह्याच्यावर किती प्रश्न येतात तर टोटल 24 प्रश्न येतात. किती? 24 प्रश्न येतात. आणि आता ह्या इंग्लिशच्या कंटेंटमध्ये एक्झॅक्ट काय विचारलं जातं? पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती असतील, टेन्सेस काळ असतील, टाईप्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार असतील, प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल, डिग्री ऑफ कंपॅरिझन असेल म्हणजे डिग्रीचे जे प्रकार आहेत पहा, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री. त्याच्यावर प्रश्न विचारला जातं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारलं जातं. क्वेश्चन अँड क्वेश्चन टॅग्सवर विचारलं जातं. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, यूज ऑफ फ्रेजेस, कॉम्प्रेहेन्शन, कंपोजिशन आणि व्होकॅब्लरी. आता व्होकॅब्लरीमध्ये काय काय येतं पहा, सिनोनिम येतं, अँटोनिम येतं, फ्रेजेस येतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, होमोफोन असतील. हे सर्व घटक कशामध्ये येतात तर व्होकॅब्लरीमध्ये येतात. आता हे टोटल आपल्याला किती विचारलं जातं? 24 मार्काला विचारलं जातं. आणि पेडॉलॉजी, इंग्लिशशी संबंधित पेडॉलॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र आहे किंवा शिक्षणशास्त्र, याच्याशी संबंधित 6 प्रश्न विचारले जातात. आणि या पेडॉलॉजीमध्ये एक्झॅक्ट कोणत्या गोष्टी आपल्याला वाच केल्या पाहिजेत पहा. aspects ऑफ इंग्लिश लँग्वेज, हिस्ट्री, नेचर, इम्पॉर्टन्स, प्रिन्सिपल्स ऑफ इंग्लिश ॲज सेकंड लँग्वेज, दुसरी भाषा म्हणून इंग्लिशचं महत्त्व काय किंवा तिचा इतिहास काय, तिचे शिकवण्याची महत्त्वाची तत्त्वे कोणते असतील, प्रॉब्लेम ऑफ टीचिंग ऑर लर्निंग इंग्लिश आणि इंग्रजी शिकवताना अध्यापनात किंवा अध्ययनात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, या गोष्टीवर आपल्याला वाचल्या पाहिजेत, फोकस केलं पाहिजे. किंवा ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग इंग्लिश म्हणजे इंग्रजी शिकविण्याची उद्दिष्टे काय, फोनेटिक्स म्हणजे जे उच्चारशास्त्रावर प्रश्न असतील, डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स त्याच्यामध्ये 4 जे स्किल आहेत पहा, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. त्याच्यानंतर कम्युनिकेटिव्ह स्किल्स, संभाषण कौशल्य, ॲप्रोचेस, मेथड्स, पद्धती असतील, टेक्निक्स ऑफ टीचिंग कोणत्या पद्धतीने शिकवले पाहिजे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन असेल, डेफिनेशन असेल, टाईप्स ऑफ ॲप्रोचेस, मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग इंग्लिश. त्याच्यानंतर रेमेडियल टीचिंग याच्यामध्ये उपचारात्मक शिक्षण. आता इंग्रजी शिकवताना जे समस्या येतात विद्यार्थ्यांना त्यांच्यावर आपण रेमेडियल टीचिंग कसं करणार म्हणजे उपचारात्मक अध्यापन कसं करणार हे या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. त्याच्यानंतर टीचिंग ऑफ स्ट्रक्चर्स अँड व्होकॅब्लरी आयटम्स, व्होकॅब्लरीवर प्रश्न येतात. टीचिंग लर्निंग मटेरियल्स इन इंग्लिश, त्याच्यानंतर लेसन प्लॅनिंग, करिक्युलम अँड टेक्स्टबुक. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ इंग्लिश लँग्वेज जे आपण पाठाची तयारी करतो किंवा अभ्यासक्रम असेल, पाठ्यक्रम असेल त्याच्यावर प्रश्न येतात. पुन्हा इंग्रजी भाषेचं मूल्यमापन, ह्या सर्व गोष्टींवर 6 मार्काला पेडॉलॉजीमध्ये, इंग्लिश पेडॉलॉजीमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि कंटेंट टोटल मार्क्स 24 मार्काला ग्रामर आणि व्होकॅब्लरी इंग्लिशमध्ये विचारलं जातं. आता त्याच्यानंतर गणितमध्ये एक्झॅक्ट काय प्रश्न विचारले जातात पाहू. म्हणजे गणिताचं तुम्ही कुठलं तरी मोठं एखादं पुस्तक घ्यायचं आणि स्टार्ट टू एंड करायचं, ही पूर्ण रॉंग मेथड आहे. तुम्ही गणिताला काय करायचं, स्टेट बोर्डची तुम्ही
चौथीपासून करा. हां ठीक आहे, अगदी तिसरीला पण बेरीज वजाबाकी आहे, पण काय करा तुम्ही चौथीपासून केलं तरी सफिशियंट आहे. चौथीपासून 10वीपर्यंत सगळी पुस्तके काढा आणि याच्यामध्ये पहा भूमिती आपल्याला 12 मार्काला आहे. 12 प्लस मार्काला 10 ते 12 मार्काला भूमिती विचारलं जातं. तुम्ही भूमितीला इतर कोणतंही न रेफर करण्यापेक्षा काय करा की जे स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आहे बघा, 8वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे, 7वीला आहे, जी भूमितीची आहे त्याच्यामध्ये त्रिकोणाचे प्रकार असतील, समरूपतेच्या कसोट्या असतील, त्रिकोणाचे गुणधर्म असतील, चौकोनाचे गुणधर्म असतील, त्याच्यानंतर क्षेत्रफळ असेल, त्याच्यानंतर परिघाशी संबंधित सूत्र असतील, वर्तुळ असतील त्याच्याशी संबंधित सूत्र असतील, त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल जरी तुम्ही केलं तर त्याच्यातून तुमचा हा गणिताचा पोर्शन पूर्णपणे कवर होऊन जाईल. आणि आपण काय करू की आपण त्यातही येतेचं म्हणजे 6वीचा 7वीचं असं काय करू, एखाद्याचं गणिताचं पुस्तक असंच व्हिडिओला लावू आणि काय करू की ओव्हरव्ह्यू बघू आपण, किंवा एखादा गुणधर्म त्याच्याशी संबंधित एक उदाहरण, एखादा गुणधर्म पुन्हा त्याच्याशी संदर्भित एखादं उदाहरण, अशा प्रकारे पाहू. तसं जर तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ह्याच्यामध्ये गणितामध्ये बघा, याच्यामध्ये पण कोवर गणित आपल्याला जे विचारलं जातं ते 24 मार्काला विचारलं जातं इंग्रजीसारखंच. आता ह्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे बघा संख्या प्रणाली. याच्यामध्ये काय पूर्ण संख्या असतील, स्थानिक किंमत असेल, तुलना असेल, मूलभूत गणितीय प्रक्रिया. मग याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चलन, मूळ आणि संयुक्त संख्या, मूळ घटक, सर्वात कमी सामान्य गुणक, लसावी मसावी याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर अपूर्णांक. आता फ्रॅक्शनमध्ये काय विचारलं जातं पहा अपूर्णांकमध्ये. आणि अपूर्णांक कन्सेप्ट तुम्हाला चांगली करायची असेल तर तुम्ही स्टेट बोर्डच रेफर करा. त्याच्यानंतर पहा अपूर्णांकाची संकल्पना असेल, योग्य अपूर्णांक असेल, अयोग्य अपूर्णांक असेल, मिश्र अपूर्णांक असेल, दशांश अपूर्णांक असेल, अपूर्णांकांची तुलना असेल किंवा त्यांच्यातील क्रिया असतील पुन्हा 4, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, दैनंदिन जीवनात अपूर्णांकाचा वापर असेल, परिमेय संख्या, व्याख्या आणि परिमेय संख्यांच्या 4 मूलभूत क्रिया. मग त्याच्यामध्ये पण पुन्हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि गुणाकार, या टॉपिकवर आपल्याला जास्त फोकस केला पाहिजे. त्याच्यानंतर अंकगणितमध्ये आता काय विचारलं जातं पहा, एकात्मिक पद्धत असेल, गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज पण विचारलं जातं. त्याच्यानंतर आता भूमितीमध्ये पहा, ह्याच्यामध्ये कोणाचे प्रकार असतील, कोणाची रचना असेल, मापन असेल, रेषा, आकार, परावर्तन, सममिती असेल, याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर मोजमापमध्ये आता याच्यामध्ये लांबी, वजन, क्षमता, वेळ, परिमिती, एकके असतील आणि क्षेत्रफळ, त्यांची मानक एकके, त्यांच्यातील संबंध, ह्याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर आता आलेखावर पण प्रश्न आहेत पहा. तुम्ही मागच्या जर TETचे क्वेश्चन पेपर चालले तर गणितामध्ये पेपर क्रमांक 1मध्ये आलेखावर प्रश्न विचारले जाते. मग आलेखांचं सादरीकरण असेल, 12 आलेख म्हणजे स्तंभालेख असतील, हे यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर हे सर्व तुम्हाला मिळून जातं बरं का. तुम्ही 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये आलेखाचे टॉपिक आहेत पहा, तिथून तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर आता गणितामध्येच अध्यापनशास्त्र. आता तुम्ही मराठीमध्ये पण तुम्हाला अध्यापनशास्त्रावर प्रश्न दिसतील, इंग्रजीमध्ये दिसतील, गणितामध्ये दिसतील. 6 मार्काला प्रश्न विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय विचारलं जातं तर गणिताची व्याख्या असेल, स्वरूप, गणित शिकवण्याची उद्दिष्टे, मूल्ये, शैक्षणिक उद्दिष्टे, गणित शिकवण्याच्या पद्धती, गणितातील सूचनात्मक साहित्य, गणितातील TLM सूचनात्मक नियोजन, शैक्षणिक कामगिरी चाचणीची डिझाईन, प्रशासन, विश्लेषण, गणित शिक्षक संसाधन वापर, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निदान, उपचारात्मक शिक्षण. आता त्याच्यानंतर आता पर्यावरणीय अभ्यास म्हणजेच काय, परिसर अभ्यास 4था घटक. तुम्ही आता इथं मराठीचं राहून गेलं माझ्याकडून, तुम्ही काय करा इंग्रजीला ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याचप्रमाणे मराठीमध्ये पण असणार आहे. आता मराठीमध्ये पण ग्रामर आणि शब्दार्थ तुम्हाला 24 मार्काला असेल आणि 6 मार्काला अध्यापनशास्त्र, मराठी अध्यापनशास्त्रावर प्रश्न असतील. आता परिसर अभ्यासमध्ये एक्झॅक्ट काय काय केलं पाहिजे, सगळ्यांचं डोकेदुखी आणि सगळ्यांचं म्हणजे कठीण जाणारा प्रकार. कारण आपल्याला इतिहास भूगोलची पुस्तकं वाचायचे म्हटले तर पुस्तकं भरपूर आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये 10 + 12, 18 असे घटक आहेत. जशी इयत्ता वाढत जाईल तशी डेप्थ वाढते, पुन्हा घटकांची, धड्यांची संख्या वाढते. त्याच्यानुसार मग मुलं काय करतात की 100% म्हणजे 8 तास अभ्यास करत असतील तर 5-6 तास ह्या परिसर अभ्यासलाच देतात 30 मार्काला. ते पाहू आपण नंतर काय काय करायचं ते. आता पहा पर्यावरणीय अभ्यासमध्ये कोणते टॉपिक आपल्याला केले पाहिजेत पहा. आपले शरीर, आरोग्य, स्वच्छता, आपल्या शरीराचे बाह्य अंतर्गत भाग, हाडे, स्नायू, ज्ञानेंद्रिय, पचन, श्वसन, मज्जासंस्था, उत्सर्जन प्रणाली, रक्ताभिसरण, हे सर्व तुम्हाला 5वीच्या पुस्तकात मिळून जाईल पहा. परिसर अभ्यासमध्ये प्रथमोपचार, माझे कुटुंब. त्याच्यानंतर वंशवृक्ष, स्थलांतर, कुटुंबाच्या बदलत्या संरचना, विभक्त होणे, विभक्त आणि संयुक्त कुटुंबे, सण, काम, खेळ, व्यवसाय, बालकामगार, खेळ, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट्स, श्वसन, श्वासोच्छ्वासावर खेळांचे परिणाम, मेळे, सर्कस, वनस्पती,
प्राणी, आपल्या सभोवतालच्या वनस्पती, प्राणी, वनस्पती आणि प्राणी उत्पादने, वनस्पतीचे भाग, प्रकाशसंश्लेषण, फुलाचे भाग, परागण, गर्भाधार, फळे, बिया, वन्य आणि लागवड केलेल्या वनस्पती, वन्य आणि पाळीव प्राणी, त्यांचे अन्न, प्राण्यांमध्ये दातांची व्यवस्था, आपले अन्न, विविध प्रकारचे अन्न, धान्य आणि भाज्यांची साठवणूक, अन्नांची साठवणूक, अन्न, पशुपालन, अन्नाचे पोषक घटक, कमतरतेचे आजार, त्याच्यानंतर निवारा, त्याची गरज, वेगवेगळ्या प्रकारची घरे, विद्युत उपकरणे, त्यांचा वापर, मुंग्या आणि मधमाशांमधील सामाजिक जीवन, प्राण्यांचा निवारा, त्यांच्यातील असणारी विविधता, हवा, हवेचे महत्त्व, हवेची रचना, वातावरणाचा दाब, हवेतून पसरणारे रोग आणि त्यांचे प्रतिबंध, वायू प्रदूषण, कारणे, त्याचा परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय, हरितगृह परिणाम. त्याच्यानंतर पहा अजून काय काय वाचलं पाहिजे तर पाणी. आता याच्यामध्ये पाण्याचं महत्त्व असेल, जलसंपत्ती, जलचर वनस्पती आणि प्राणी, द्रव पदार्थांचे मोजमाप, जलप्रदूषण, कारणे, परिणाम, प्रतिबंध करण्याचे उपाय, पाण्याचे शुद्धीकरण, पृथ्वी आणि आकाश, अक्षांश आणि रेखांश, पृथ्वीच्या हालचाली, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, तापमान, वातावरण, पाऊस, पृथ्वीचे अंतर्गत भाग, आपला देश म्हणजेच भारत, त्याचे स्थान, क्षेत्रफळ, भौतिक वैशिष्ट्ये, हवामान, नैसर्गिक संसाधने, भारतातील ऐतिहासिक ठिकाणे, लोकसंख्या, खनिजे, उद्योग, आपले राज्य महाराष्ट्र, त्याचं स्थान, भौतिक वैशिष्ट्ये, हवामान, पिके, कपडे, अन्न, संस्कृती, राज्य सरकार, ग्रामपंचायत मंडळ म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पहाचे, झेडपे असेल, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक आपत्कालीन सेवा, आपले राज्य प्रतीके, भारताचा इतिहास आणि संस्कृती, मानवाची उत्क्रांती, पूर्व ऐतिहासिक काळ, भारतीय संस्कृती आणि वारसा, सभ्यता, मध्ययुगीन काळातील संस्कृती, प्राचीन स्मारके, धार्मिक चळवळी, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म, भक्ती चळवळ असेल, महान व्यक्तिमत्व असेल, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, आधुनिक भारत, भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, निर्देशक तत्त्वे, भारतातील सरकारची रचना, भारत उद्दिष्टे, राष्ट्रीय उद्दिष्टे, राष्ट्रीय चिन्हे, माहितीचा अधिकार, संयुक्त राष्ट्र संघ. त्याच्यानंतर तुम्हाला चौथीच्या इतिहासावर शिवाजी महाराजांच्यावर प्रश्न पण येतो पहा. चौथीचं त्याच्यासाठी इतिहास करणे चौथीचं पुस्तकात आहे पहा शिवाजी महाराजांचं, ते सर्व तुम्हाला करायला हवं. त्याच्यानंतर अध्यापनशास्त्रामध्ये, आता परिसर अभ्यासमध्ये अध्यापनशास्त्राला पुन्हा 6 मार्क आहेत पहा. याच्यामध्ये काय विचारलं जातं तर पर्यावरणीय अभ्यासाची संकल्पना, व्याप्ती, पर्यावरणीय अभ्यास शिकवण्याचे उद्दिष्टे, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासांशी संबंध, अभ्यासक्रम आणि त्याचे व्यवहार, CCA शिक्षण, पर्यावरण, हे सर्व आपल्याला फक्त एका परिसर अभ्यासमध्ये करायचं आहे. आता आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पहा. तर आपला टोटल किती 150 मार्काचा पेपर आहे. 5 सेक्शनपैकी मराठी 30, त्याच्यानंतर इंग्रजी 30, पुन्हा इंग्रजी किती येतं 30 मार्काला येतं, परिसर अभ्यास 30 मार्काला, गणित 30 मार्क आणि मानसशास्त्र किती मार्क 30 मार्क. आता अभ्यास करताना आपण कशामध्ये चांगलं आहे बघायचं आणि त्याचं थोडासा कमी करायचं आणि बाकीच्या विषयांना जास्त वेळ द्यायचा. आणि फक्त एकच परिसर अभ्यास घेतला 8 तासापैकी आपण अभ्यास केलो तर 6 तास त्याला किंवा 4-5 तास केलं तर 3 तास फक्त परिसर अभ्याला, ही पूर्ण रॉंग मेथड आहे. तुम्ही प्रत्येक सेक्शनला इक्वल वेटेज द्या, तरच तुम्हाला प्रत्येक सेक्शनमधून चांगले मार्क्स अचीव करता येतील. आता मराठी पहा, आपली मातृभाषाच मराठी आहे आणि इतकं असं डीप विचारलंच जात नाही. अगदी 10वीपर्यंतचं जे व्याकरण आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इथं तर तुम्हाला 20+ मार्क्स कोणीही घेऊ शकतो. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करायचं आहे, जरा लेखकांची नावे वगैरे करायची आहेत आणि त्यांची पुस्तके, त्यांचं साहित्य असेल हे जरा करायचं आहे, त्याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर पुन्हा आता इंग्लिशला आता आपण पण इंग्लिशचे लेक्चरचे व्हिडिओज चालू केलेले आहेत. तुम्ही आत्तापासून जर व्होकॅब्लरी करायला घेतली तर अजून ह्या 1-1.5 महिन्यामध्ये तुमची व्होकॅब्लरी चांगली होऊ शकते. डेली तुम्ही अर्धा तास व्होकॅब्लरीला दिला तरी सफिशियंट आहे. तुम्ही व्होकॅब्लरी किंवा स्टेट बोर्डला जे इंग्लिशचे आहेत बघा टॉपिक, त्याच्यामधली जरी व्होकॅब्लरी केली तरी सफिशियंट आहे. तर इंग्लिशमध्ये मिनिमम 15 तरी मिळू शकतात आपल्याला सहज. त्याच्यानंतर परिसर अभ्यासला इथं वेळ खूप नाही द्यायचा, कारण इथं आपल्याला काय होतं, भरपूर जास्त वाचावं लागतं, त्यामुळं इथं वेळ नाही द्यायचा. आणि स्टेट बोर्डच फक्त वाचा, बाकीचं पुस्तक नाही रेफर केलं तरी चालेल. तुम्ही इथंसुद्धा 15+ मार्क्स घेणे इथं काहीही अवघड नाही. आणि गणिताच्या बेसिक कन्सेप्ट चांगल्या केल्या तर गणिताला पण आपण किती 20 मार्क घेऊ शकतो. आणि D.Ed. B.Edची आपण मानसशास्त्राची पुस्तकं वाचलीत तरी पण तिथं पण आपल्याला
आपण तिथं पण 20 मार्क आरामात घेऊ शकतो. आता हे 20 40 झाले, हे 60 झाले, पुन्हा हे 15 15 15 30 किती झाले बघा, 20 40 60 70 80 90. आपण 90पर्यंत पोहोचलो. आता परिसर अभ्यासचं आपण काय केलेलं आहे, आता आजपासून मी पहा डेली 9:30ला लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि आज मी 6वी भूगोलचं पुस्तक घेणार आहे. तुमची मी अगदी 45 मिनटात तुमची पूर्ण पुस्तकाची रिव्हिजन घेईल. पुस्तकाची तुम्ही काय करायचं आहे, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी काय करा, जे सबस्क्राईब ज्यांनी केले त्यांना नोटिफिकेशन येऊन जाईल किंवा त्याची लिंक पण मिळेल. जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी काय करा की पटदिशी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि संध्याकाळी 9:30 वाजता जॉईन व्हायचं. आणि आत्ता काय करायचं आहे, तुम्ही भूगोलाचं पुस्तक करायचं आहे, 6वी भूगोलाचं. तुम्ही आज दिवसभर ते पुस्तक करा, संध्याकाळी मी लगेच रिव्हिजन लेक्चरमध्ये ते घेईन, म्हणजे तुमच्या आत्ता 2 रिव्हिजन पडतील. तसंच उद्या आपण पुन्हा 7वी भूगोल घेऊ, त्याच्यानंतर 8वी भूगोल, 9वी भूगोल, 10वी भूगोल, ॲटलिस्ट 10वीपर्यंतच इतिहास भूगोल मी तुमचं कवर करून घेईन. त्याच्यातून ते जर लेक्चर तुम्ही व्यवस्थित केले, आज पुन्हा एक दिवसभर पुस्तक वाचणे, संध्याकाळी रिव्हिजन लेक्चर, अशा 2-2 रिव्हिजन तुमच्या पडतील. आणि पुन्हा आठवड्यातला एखादा विषय काढून तुम्ही पुन्हा तेच लेक्चर डबल रिपीट पाहिलं किंवा पुन्हा पुस्तक वाचलं तरी ते तुमची 3री रिव्हिजन पडेल. आणि एवढं सगळं केलं तर तुम्हाला परिसर अभ्यासला 20 मार्क आरामात तुम्ही 20 मार्कापर्यंत पोहोचू शकता किंवा 20+ मार्क्स मिळू शकतात. मग आता इथं 15चे परत 5 ॲड झाले बघा, 95 झाले. आणि 95 मार्क TETला खूप झाले, कारण या परीक्षेमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची नोकरी लागणार नाही आहे. फक्त ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्यामुळे कॅटेगरीच्या मुलांनी 82+ आणि ओपनच्या मुलांनी 90+चा क्रायटेरिया पूर्ण करणे एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे. याच्यामध्ये ना आपल्याला PhD करायची आहे किंवा अगदी 150पैकी 150 घेऊन आपल्याला पहिल्या रँकमध्ये यायचं आहे, असं काही प्रकार नाही आहे. त्यामुळे एवढं जरी तुम्ही मी सांगते तसं व्यवस्थित फॉलो केलं तरी तुम्ही 90+ आरामात तुम्ही जाऊ शकता. फक्त काय करा, तुम्ही आतापासून अगदी स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. अगदी म्हणजे तुम्हाला हीच आपली शेवटची संधी आहे असं समजून तुम्ही पूर्ण झोकून देऊन अभ्यास करा. दिवाळी काय पुढच्या वर्षी पण येणार आहे, पण आता ही TETची एक्झाम आता पुन्हा पुढच्या वर्षी असेल का नाही हे आपण नाही सांगू शकत, कारण सरकार आहे, कधी एक्झाम लावतं कधी नाही. त्यामुळे काय करा, हीच आपली शेवटची एक्झाम म्हणून पूर्ण झोकून देऊन आत्ताच तयारी करा. दिवस थोडेसे राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. त्याच्यानुसार तुमच्या अडचणींना मी सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला अभ्यासाशी काही संबंधित शंका असतील किंवा कोणता कंटेंट तुम्हाला जड जातो आहे, तुम्हाला अडचण येतात, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानुसार मी लेक्चर घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.